मी आपला रिसर्च म्हणजे हे करत असताना पण मी एक ऐकलं की जेव्हा एखाद्याला भाषा एक जर आली तर तो म्हातारा जो आहे तो लवकर होतो. 2 आले की त्याच्या 3 वर्ष नंतर म्हातारा होतो आणि जर 3 भाषा येत असेल तर 5 वर्ष उशिरा म्हातारा होतो. वा वा. म्हणजे खूप भाषा शिकल्या पाहिजे इफ यू वॉन्ट टू बी एक्झॅक्टली. एव्हर युथफुल. येस, येस. म्हणजे जर तुम्हाला जर जितक्या भाषा तुम्ही शिकाल, तितकं तुम्ही संपन्न होत आणि जाता. तितके आपण ना ओपन माइंडेड होतो. एक्झॅक्टली. कारण आपले एक प्रिज्युडिस असतात की हां, मराठी अशी असतात, पंजाबी तशी असतात, बेंगॉली तशी असतात. हं, पण जेव्हा तुम्ही त्यांची भाषा शिकता, हं, एखादं त्यांचं साहित्य, काही कथा, काही तुम्ही वाचता, हं. तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, हे फक्त भाषा दुसरी बोलतात. मी एक माणूस आहे, ते एक माणूस आहे. बरोबर. तर मग म्हणजे आपण त्यांच्या प्रती जास्त ओपन होतो. हं. त्यांच्याकडून आपण अजून काही शिकायला आणि मग त्यांनाही काही शिकवायला आपण प्रवृत्त प्रवृत्त होतो. होतो. त्यामुळे हे ओपन माइंडेड अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. हं. आता आणि एक आपल्या भाषांबद्दल विवाद करणं आणि दुसरं तुम्ही पहा मोबाईलमुळे एक जी वाईट गोष्ट होते ही की तुम्ही आज देवनागरीमध्ये टाईप करण्याच्या ऐवजी तुम्ही रोमनमध्ये टाईप रोमन टाइप करता. करतोय. हां, मग बरोबर. आता गिरीश ओकजी जे थिएटर आर्टिस्ट आणि मूव्ही आर्टिस्ट आहे, ते म्हणाले, "मला खूप इतकं वाईट वाटतं, स्क्रिप्ट माझ्यासमोर आणतात, इंग्लिशमध्ये लिहून. मराठी नाटक आहे, मराठी चित्रपट आहे." तसंच अमिताभ म्हणजे बच्चन लिपी ती म्हणाले, देवनागरी न असता रोमन असते. रोमन असते. अमिताभ बच्चन म्हणे, "ये नए बच्चे हमको ये अंग्रेजी में लिख के लाके देते हैं, हम बोलते हैं हमसे नहीं होगा भाई." तर मग असं काल येईल की आपण आपल्या सर्व भाषा इंग्लिशच्या लेटर्समध्येच टाईप करू. आता तर तुम्ही मग आपल्याला इंडस्ट्रीशी म्हटलं याबद्दल तर काळजी घ्यायला आशुतोष पाहिजे. राणा ते पण जे हिंदीवर आहे त्यांचं एवढं प्रभुत्व आहे ते सुद्धा म्हणजे मी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलेलं की ते सुद्धा असं म्हणतात की जर मला स्क्रिप्ट पाहिजे असेल तर मी देवनागरी लिपीतच लिहितो. हो, असं नाही की मी रोमनमध्ये लिहील आणि मग मी ते वाचन करेल किंवा तेच. काय की त्याच्याशी मी ते जुळलेलो आणि आहे. उच्चार होत नाही ना. आता हं, त्यांच्याकडे एक एल लेटर आहे. हं, त्या एल लेटरचे आपल्या मराठीत, हिंदीत किती वेगवेगळे उच्चार आहे. हं, हं, हं. त्यामुळे तुम्ही तसं लिहाल तर कळणार नाही ना काही. बरोबर. आपल्याला आता भाषेच्या वादाकडे नाही जायचं आहे म्हणजे हा हं, पॉडकास्ट नुसताच त्याच्यामुळे नाही आहे पण भाषा आहे. आता लोकांचं जे सुरू आहे की हिंदी बोल, हं, मराठी येत नाही तर कितीतरी प्रकार झाले आहे की मारण्याचे प्रकार झाले आहे हं, हं. किंवा काय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला असं व्हायला पाहिजे? याच्याऐवजी हं, जर यांनी असं केलं असता, हं, की बाबा रे इथे कुणाकुणाला मराठी येत नाही, हं. चला आम्ही एक कॅम्प शिकवतो. लावतो. म्हणजे जर खरंच, हां. खरंच मनापासून माझी इच्छा जर आहे, की माझ्या एरियातल्या 100 लोकांना बोलण्यापुरता मराठी यायला पाहिजे, तर मी काय करायला पाहिजे? "ए, चल बोल मराठी." याच्याऐवजी "भाऊ, अर्धा तास माझ्याजवळ बस, मी तुला काही कामापुरता शब्द थोडं सांगतो. शिकवतो." एक्झॅक्टली. मी आणि कुणीतरी सुरुवात केली होती. मी मुंबईला एक बॅनर बघितला होता. "आपको मराठी नहीं आती, चिंता मत कीजिए, हम सिखाएंगे." पण कदाचित त्यांना त्याच्यामुळे पब्लिसिटी जास्त नसेल मिळत, तर ही अप्रोच त्यांनी अडॉप्ट केली. पण खरंच जर तुम्हाला वाटतं, की त्यांना यायला पाहिजेच. म्हणजे मी एकदा एक सेमिनार होता. त्यात हिंदी भाषिक आणि इतर भाषी दोन्ही होते. तर मला त्यांनी विचारलं, की "तुला दोन्ही याचा अनुभव आहे, तर तुला काय वाटतं?" तर मी म्हटलं, की जे इतर भाषांचे लोक आहे, त्यांची एकच अपेक्षा आहे हिंदी भाषिकांकडून, की त्यांनी एक तरी क्षेत्रीय भाषा शिकावी. बरोबर. तर तुम्ही जर आसाममध्ये राहता, तिथली शिका. बेंगॉलमध्ये राहता, तिथली शिका. हं, हं. तसंच तुम्ही महाराष्ट्रात राहता, शिका. ते हां. पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जर नाही बोलू शकत, या ना, मी मदत करते, मी आता मग ते सांगते. झालं की बी अ रोमन व्हेन इन रोम. येस, है ना? ट्रू. तर जिथे आहात तसं आणि मग एक आपुलकी वाटते ना लोकांना तुमच्याबद्दल. तुम्ही हं. त्यांच्या भाषेत जेव्हा नाही व्यक्त हा होता. कन्सेप्ट तुम्ही जो बोललात तो खरंच खूप छान आहे. म्हणजे नवीनही वाटला मला, की माझी भाषा येत नाही हे म्हणण्यापेक्षा, की चल मी तुला चल शिकवतो. शिकवतो. याने काय होईल माहिती आहे का? समोरच्या व्यक्तीचाही मान राहील आणि तुमची भाषा त्याच्यापर्यंत पोहोचून तुमचाही मान तो ठेवेल. बिलकुल. पण आज जे तुम्ही त्याला मारायला चालले आहेत बरं, याच्यावर एक पण प्रश्न असा येतो, की जर आपण एखादे दुसरे व्यक्ती आपल्याकडे आले आहेत, तर आपण त्यांना हा आग्रह धरतो. पण जेव्हा आपण ॲज अ टुरिस्ट जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनीही असंच केलं, तेव्हा कसं वाटेल? हो. मग तेच आहे ना, मग हे वाढत जाईल. आपल्याला वाद-विवाद करायचा नाहीये, संवाद करायचा आहे ना. एक्झॅक्टली. आणि मी सांगते म्हणजे
बघा, जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देता, त्यांना प्रोत्साहन देता. माझंच उदाहरण घ्या. मी जेव्हा सुरुवातीला आले, मराठी बोलण्याचा प्रयत्न करायचे. आता कार्यक्रम निवेदन करायचे, तर काही कार्यक्रमांमध्ये मी हिंदी भाषिक आहे हे माहीत असून सुद्धा अपेक्षा असायची की थोडंफार मराठीत बोलायला पाहिजे. हं, कारण दिवाळी पहाट आहे, पाडवा पहाट आहे, की शासकीय कार्यक्रम आहे. हं, मी हात जोडून म्हणायचे, हं. मराठी माझी अहो आई आहे आणि हिंदी माझी अगं आई आहे. क्या बात त्यामुळे है! त्यामुळे मला काय त्रास होणार आहे हे तुम्ही समजून घ्या आणि मोठं मन घेऊन मला माफ करा. माझ्याकडून चुका हमखास होतीलच. होतीलच. मी हां. सांगते. हं. बस आपण सांगितलं ऑनेस्टली समोरच्याला, मग ते तुम्हाला आपलंसं करून घेतात. मग तुम्ही जे काही बोलताय त्याचं ते कौतुक करतात आणि मग ते सांगतात, "हे बघ, हे असं करायला पाहिजे. तू अजून असं केलं तर छान वाटेल हे." मग हं. आपण शिकत जातो, पुढे होत जातो. तर दोन्हीकडून खूप प्रयत्न प्रयत्न होतात. गरजेचे आहे. गरजेचं. म्हणजे एखादी व्यक्ती इथे 3-3 पिढ्या झाल्या आणि अजूनही इथले शब्द, भाषा त्यांना नाही येत, तर खरंच त्यांची चूक आहे. त्यांच्याकडून चूक झालीच आहे. हं. मात्र त्या चुकावर उपाय म्हणून आपण ते काहीतरी हिंसाचा मार्ग पत्करण्यापेक्षा त्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न जर केला, तर ते जास्त योग्य राहील.